निर्गम प्रकरण 21 गुलामांसंबंधी नियम. अनुवाद प्रकरण 15 पदे 12 ते 18. आता जे नियम तू त्यास लावून द्यावे ते हेच. तू एखादा इब्री गुलाम विकत घेतला तर त्याने 6 वर्षे काम करावे आणि 7व्या वर्षी तू त्याच्याबद्दल काही न घेता त्यास मुक्त होऊन जाऊ द्यावे. तो सडा आला असेल तर त्याने सडेच जावे. तो बायको घेऊन आला असेल तर त्याच्या बायकोनेही त्याच्याबरोबर जावे. त्याच्या धन्याने त्याला बायको करून दिली असेल व तिला मुलगे व मुली झाल्या असतील तर ती व तिची मुले बाळे धन्याची, त्याने एकट्यानेच जावे. पण जर तो दास साफ म्हणू लागला की माझ्या धन्यावर व माझ्या बायको मुलांवर मी प्रेम करीतो, मी मुक्त होऊन जाणार नाही, तर त्याच्या धन्याने त्याला देवासमोर आणून दारापाशी किंवा दाराच्या चौकटीपाशी उभे करावे व अरीने त्याचा कान टोचावा, म्हणजे तो आयुष्यभर त्याची चाकरी करील. कोणी आपली मुलगी दासी म्हणून विकली तर तिने दासांप्रमाणे निघून जाता कामा नये. तिच्या धन्याने तिला आपली बायको करून घेण्याचे ठरविले आणि पुढे तिच्यावरून त्याची मर्जी उडाली तर त्याने खंड घेऊन तिला जाऊ द्यावे. त्याने तिला धोका दिल्यामुळे तिला परक्या लोकांना विकून टाकण्याचा त्याला अधिकार नाही. तिला आपल्या मुलासाठी ठेवून घ्यावयाचे असल्यास त्याने तिला मुलीप्रमाणे वागवावे. त्याने दुसरी बायको केली तरी हिला अन्न वस्त्र व वैवाहिक व्यवहार ह्यात काही कमी पडू देऊ नये. ह्या तिन्ही गोष्टी तो करीत नसेल तर त्याने काही खंड न घेता तिला मुक्त होऊन जाऊ द्यावे. शारीरिक इजा करण्याच्या गुन्ह्यांसंबंधी नियम. कोणी एखाद्याला मारिले व त्यामुळे तो मेला तर त्याला अवश्य जीवे मारावे. एखाद्याला मारून टाकण्याच्या हेतूने कोणी टपून बसला नव्हता, पण देवाने त्याला त्याच्या हाती पडू दिले तर त्याला पळून जाण्यासाठी मी तुला स्थान नेमून देतो. पण जर कोणी जाणून बुजून आपल्या शेजाऱ्यावर चालून गेला व कपटाने त्याचा घात केला तर त्याचा वध करण्यासाठी माझ्या वेदीपासून देखील त्याला घेऊन जावे. कोणी आपल्या बापाला किंवा आईला मारहाण केली तर त्याला अवश्य जीवे मारावे. एखाद्या मनुष्याला चोरून नेऊन कोणी त्याला विकील किंवा चोरलेला त्याच्यापाशी सापडेल तर त्याला अवश्य जीवे मारावे. कोणी आपल्या बापाला किंवा आईला शिव्याशाप दिले तर त्याला अवश्य जीवे मारावे. माणसे भांडत असता एकाने दुसऱ्याला दगड मारिला किंवा ठोसा मारिला व त्यामुळे त्याला मृत्यू न येता केवळ अंथरूण धरावे लागले आणि तो उठून काठी घेऊन हिंडू फिरू लागला तर मारणाऱ्याला सोडून द्यावे. मात्र तो घरी बसल्याबद्दल त्याचे झालेले नुकसान मारणाऱ्याने भरून द्यावे आणि त्याला पूर्ण बरे करवावे. कोणी आपल्या दासाला किंवा दासीला काठीने मारील आणि मारता मारता तो किंवा ती मरेल तर त्याला अवश्य शिक्षा व्हावी. पण तो 1-2 दिवस जगला तर धन्याला दंड करू नये, कारण तो त्याचेच धन होय. माणसे आपसात झोंबाझोंबी करीत असताना एखाद्या गर्भवती स्त्रीला मार लागून तिचा गर्भपात झाला पण तिला दुसरी काही इजा पोहोचली नाही तर त्या स्त्रीचा पती लादेल तो दंड त्याला करावा आणि न्यायाधीशांच्या ठरावाप्रमाणे त्याने तो भरावा. पण दुसरी काही इजा झाली तर जीवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय, डागण्याबद्दल डागणे, जखमेबद्दल जखम, फटक्याबद्दल फटका असा बदला घ्यावा. जर कोणी प्रहार करून आपल्या दासाचा किंवा दासीचा डोळा फोडिला तर तो डोळा गेल्यामुळे त्याने त्याला दास्यमुक्त करावे. आणि जर कोणी प्रहार करून आपल्या दासाचा किंवा दासीचा दात पाडून टाकिला तर तो दात गेल्यामुळे त्याने त्याला दास्यमुक्त करावे. धन्यांच्या जबाबदारीविषयी नियम. एखाद्या बैलाने कोणा पुरुषाला किंवा स्त्रीला हुंदडून जीवे मारिले तर त्या बैलाला दगडमार करून अवश्य जीवे मारावे व त्याचे मांस कोणी खाऊ नये. बैलाच्या धन्याला मात्र सोडून द्यावे. तथापि त्या बैलाला आधीचीच हुंदडण्याची सवय असेल आणि त्याच्या धन्याला त्याबद्दल सूचना केली असूनही त्याने त्याला आवरले नाही आणि मग त्या बैलाने कोणा पुरुषाला किंवा स्त्रीला मारून टाकिले
तर त्याला दगडमार करावा आणि त्याच्या धन्यालाही जिवे मारावे. त्याच्यावर खंडणी लादल्यास आपला जीव वाचविण्यासाठी त्याने आपल्यावर लादलेली खंडणी देऊन टाकावी. बैलाने मुलाला किंवा मुलीला हुंदडून मारिले तरीही त्या बाबतीत हाच न्याय लागू करावा. जर बैलाने कोणाच्या दासाला किंवा दासीला हुंदडून मारिले तर त्याच्या धन्याने त्यांच्या धन्याला 30 शेकेल रुपये द्यावे आणि त्या बैलाला दगडमार करावा. एखाद्या मनुष्याने बुजलेला खड्डा उकरिला किंवा नवा खड्डा खणिला आणि त्याच्यावर झाकण न ठेविल्यामुळे त्यात कोणाचा बैल किंवा गाढव पडून मेला तर खड्ड्याच्या मालकाने झालेले नुकसान भरून द्यावे. जनावराच्या धन्याला त्याचे मोल द्यावे आणि मेलेले जनावर खड्ड्याच्या मालकाचे व्हावे. एखाद्याच्या बैलाने दुसऱ्याच्या बैलाला दुखापत करून मारून टाकिले तर जिवंत राहिलेला बैल विकून त्याचा पैसा दोघा मालकांनी सारखा वाटून घ्यावा. मेलेला बैलही त्यांनी वाटून घ्यावा. पण बैलाला आधीचीच हुंदडण्याची सवय आहे हे ठाऊक असूनही धन्याने त्याला आवरले नाही तर त्याने बैलाबद्दल बैल द्यावा आणि मेलेला बैल त्याचा व्हावा.